हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। I was given a robot by him. Change the voice. He gave me a robot. A robot was given to me by him. A robot by him was given to I. A robot by him was given to me. I was given a robot by him. तर was given सेंटेन्स मध्ये was प्लस V3 आलेलं आहे। टू बीचं रूप आणि V3 आलंय। पॅसिव्ह सेंटेन्स आहे की ॲक्टिव्ह सेंटेन्स आहे? तर पॅसिव्ह सेंटेन्स आहे आणि पॅसिव्हमध्ये was किंवा वर प्लस V3 कधी असते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये V2 असते, क्रियापदाचं दुसरं रूप असते। गिवनचे V2 गेव कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर गिवन 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 तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले। ऑप्शन ए मध्ये आहे गेव। ऑप्शन ए विल बी अ करेक्ट आन्सर। ॲक्टिव्हमधल्या V2चं पॅसिव्हमध्ये वॉज किंवा वर प्लस V3 होते। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the most appropriate indirect form of the given sentence. She said to him, please fill in this form. तर indirect करायचं आहे। She said to him, please fill in this form. सेंटेन्स मध्ये प्लीज आलंय, रिक्वेस्ट केलंय। ऑप्शन मध्ये बघा रिक्वेस्ट कुठे आहे? तर ऑप्शन डी मध्ये फक्त रिक्वेस्टेड आहे। सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। त्यानंतर डायरेक्ट सेंटेन्स मध्ये दिस आले, इनडायरेक्ट मध्ये दॅट झालं। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the most appropriate indirect form of the given sentence. He said it's been raining since last night. तर सेंटेन्स मध्ये हॅज बीन आले। डायरेक्ट मध्ये हॅज बीन असते तेव्हा इनडायरेक्ट मध्ये काय होते? हॅज बीनचं हॅड बीन होईल। ऑप्शन ए मध्ये फक्त हॅड आले, ऑप्शन ए एलिमिनेट झालं। बी मध्ये हॅड बीन आले, सी मध्ये हॅड बीन आले, डी मध्ये हॅज रेनिंग आले, ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं। तर मग बी आणि सी यांपैकी कोणतेही करेक्ट आन्सर? तर डायरेक्ट मधल्या लास्ट नाईटचं इनडायरेक्ट मध्ये काय होईल? येस्टरडे होईल की दी नाईट बिफोर होईल? तर दी नाईट बिफोर येईल। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। लास्ट नाईटचं होईल दी नाईट बिफोर। ठीक आहे, आणि हॅज बीनचं होईल हॅड बीन। नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन दी ब्लँक. आय डॅश समथिंग बर्निंग नाऊ. स्मेल्ट, स्मेल, हॅव बीन स्मेलिंग, हॅव स्मेल्ट। तर कोणता करेक्ट टेन्स फॉर्म येईल इथे? तर नाऊचं सेंटेन्स आहे। नाऊ आलंय म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे V1 येईल। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। आय स्मेल समथिंग बर्निंग नाऊ येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स। स्मेल्ट V2 आहे, सिंपल पास्ट। हॅव बीन स्मेलिंग प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स। हॅव स्मेल्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। द पोस्टमॅन हॅड डिलेड द लेटर. चेंज द व्हॉइस. हॅड डिलेड, हॅड प्लस V3 आणि जेव्हा ॲक्टिव्हमध्ये हॅड प्लस V3 असते तेव्हा त्याचं पॅसिव्ह करताना त्यामध्ये फक्त बीन येते। हॅड बीन डिलेड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा। तर हॅड बीन डिलेड, हॅड बीन डिलेड, वॉज डिलेड, सी एलिमिनेट झालं। हॅड डिलेड, डी सुद्धा एलिमिनेट झालं। ऑप्शन ए मध्ये आहे हॅड बीन डिलेड, ऑप्शन बी मध्ये सुद्धा आहे हॅड बीन डिलेड। काय येईल करेक्ट आन्सर? तर ॲक्टिव्हमधलं ऑब्जेक्ट दी लेटर पॅसिव्हमध्ये सुरुवातीला येईल। दी लेटरपासून सुरुवात पाहिजे। ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर। दी लेटर हॅड बीन डिलेड बाय दी पोस्टमॅन येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन दी ब्लँक. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज डॅश. वोलॅटाईल, डक्टाईल, फ्रजाईल, फ्रुगल. ग्लास टेबल केअरफुली हँडल करा बिकॉज इट इज डॅश. तर वोलॅटाईल म्हणजे चेंज होणारे, ट्रान्झिटरी. डक्टाईल म्हणजे लवचिक. फ्रजाईल म्हणजे नाजूक, डेलिकेट, ब्रिटल. फ्रुगल म्हणजे कंजूस, काटकसरी, थ्रिफ्टी, इकॉनॉमिकल. मग काय येईल करेक्ट आन्सर? ग्लास टेबलला केअरफुली हँडल करा कारण ते नाजूक आहे, डेलिकेट आहे, ब्रिटल आहे, फ्रजाईल आहे। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन। Select the option that expresses the given sentence in direct speech. She asked if she could help him with his packing.
इनडायरेक्टचं डायरेक्टमध्ये करायचं आहे. तर इनडायरेक्टमध्ये कूड आले आणि इनडायरेक्टमध्ये कूड कधी येते, तर जेव्हा डायरेक्टमध्ये कॅन येते. ऑप्शन्स चेक करा कॅनसाठी. तर मे आय, शुड यू, कुड आय, तिन्ही ऑप्शन एलिमिनेट झाले. ऑप्शन बीमध्ये फक्त कॅन आले, सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डायरेक्टमधल्या कॅनचं इनडायरेक्टमध्ये कूड होते. ठीक आहे. शी सेड कॅन आय हेल्प यू विथ युअर पॅकिंग. युअर पॅकिंगचं हीच पॅकिंग झालं, यूचं हिम झालं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू रोट दी रामायणा, चेंज दी व्हॉइस. तर सेम क्वेश्चन आपण पाहिला होता. हू रोट दी लेटर, इथे आलंय हू रोट दी रामायणा. तर हूच्या सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना हूचं बाय हुम होते. बाय हुम फक्त दोनच ऑप्शनमध्ये आहे, सो ऑप्शन ए आणि डी एलिमिनेट होतील. ऑप्शन बी मध्ये बाय हुम आले, ऑप्शन सी मध्ये सुद्धा बाय हुम आले. तर बाय हुम नंतर काय येते, तर बाय हुम नंतर हेल्पिंग वर्ब येते आणि त्यानंतर V3 येते. तर बाय हुम नंतर हेल्पिंग वर्ब दी रामायणानुसार सिंग्युलर पाहिजे. वॉज येईल, दोन्ही ऑप्शनमध्ये वॉज आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट दी रामायणा आणि त्यानंतर V3 म्हणजे रिटर्न. दी रामायणा रिटर्न, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी मध्ये रोट आले, ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट होईल. बाय हुम वॉज दी रामायणा रिटर्न येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. हूच्या सेंटेन्सचं पॅसिव्ह करताना बाय हुम पासून सुरुवात होते, त्यानंतर येते हेल्पिंग वर्ब, त्यानंतर येते ऑब्जेक्ट आणि नंतर येते V3. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द डायरेक्टर विल ॲग्री विथ दी प्रपोजल इफ वी डू नॉट एक्सीड दी बजेट. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. ॲग्री विथ दी प्रपोजल काय येईल, नो इम्प्रूव्हमेंट, ॲग्री टू दी प्रपोजल, ॲग्री ऑन ए प्रपोजल, ॲग्रीड बाय दी प्रपोजल. तर प्रेपोजिशनच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं ॲग्री बरोबर कोणतं प्रेपोजिशन येते, तर एक तर येते विथ आणि एक येते टू. ॲग्री नंतर दोन प्रेपोजिशन येतात, टू अँड विथ. तर इथे काय यायला पाहिजे, तर जेव्हा एखाद्या वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू येते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीशी पर्सनशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ येते. प्रपोजल व्यक्ती आहे का, तर नाही, सो टू यूज करणार. ॲग्री टू येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. पर्सनसाठी ॲग्री विथ आणि कोणत्याही थिंग्ससाठी वस्तूसाठी ॲग्री टू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन दी सेंटेन्स आयडेंटिफाय दी सेगमेंट विच कंटेन्स दी ग्रॅमॅटिकल एरर. One of the boys from our school have been selected for national badminton championship. कोणत्या पार्टमध्ये येईल ग्रॅमॅटिकल एरर, have been selected from our school national badminton championship one of the boys. तर वन ऑफ दीचा रूल आहे. काय असतो वन ऑफ दीचा रूल, तर वन ऑफ नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन तर प्लुरल येते, पण त्यानंतर येणारे वर्ब हे सिंग्युलर येते. वन ऑफ नंतर बॉईज तर इथे प्लुरल आले, पण इथे हॅव न येता हॅज यायला पाहिजे होतं, सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं. सो हॅव बीन सिलेक्टेड येणार नाही, या पार्टमध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. वन ऑफ नंतर नाऊन किंवा प्रोनाऊन तर प्लुरल येते, पण त्यानंतर येणारे वर्ब हे सिंग्युलर असते. नेक्स्ट क्वेश्चन, चेंज दी व्हॉइस, यू कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. तर सेंटेन्समध्ये कॅन आले, मॉडल वर्ब आले आणि आपण पाहिलं होतं जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब येते तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी आणि त्यानंतर V3 येते. मॉडल वर्ब म्हणजे कॅन, त्यानंतर बी प्लस V3 म्हणजे सॉल्ड, कॅन बी सॉल्ड कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर कॅन बी फक्त एकाच ऑप्शनमध्ये आहे, सो ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन बीमध्ये शुड बी आले, सीमध्ये ऑट टू बी आले, डीमध्ये माईट बी आले. तिन्ही ऑप्शन्स एलिमिनेट झाली. जेव्हा ॲक्टिव्हमध्ये मॉडल वर्ब्स येतात तेव्हा त्याचं पॅसिव्ह होताना मॉडल वर्ब प्लस बी प्लस V3 अशी रचना होते. मॉडल वर्ब्स कोणती आहेत, कॅन, कुड, विल, वुड, शॅल, शूड, मे, मस्ट, माइट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. द बस डॅश बिफोर आय रीच द बस स्टँड, इज लिव्हिंग, लेफ्ट, हॅड लेफ्ट, लिव्ज. द बस डॅश बिफोर आय रीच द बस स्टँड. बिफोरचा रूल काय असतो, तर जेव्हा सेंटेन्समध्ये बिफोर येते तेव्हा बिफोरच्या आधीचं सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि बिफोर नंतरचं सेंटेन्स असते सिम्पल पास्टमध्ये. बिफोरच्या आधीचं सेंटेन्स पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्टची रचना काय असते, हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, हॅड लेफ्ट. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आणि बिफोर नंतरचे सेंटेन्स सिम्पल पास्ट
सिम्पल पास्ट म्हणजे V2 म्हणून इथे रिच्ड आले, V2 आले. आपण पाहिलं होतं जेव्हा सेंटेन्समध्ये एकापाठोपाठ एक घडणाऱ्या दोन घटना असतात तेव्हा फर्स्ट घटनेचा काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स आणि सेकंड घटना असते सिम्पल पास्टमध्ये. आधी बस सुटली की आधी मी बस स्टँडवर पोहोचलो, तर आधी बस सुटली फर्स्ट घटना आहे म्हणून पास्ट परफेक्ट टेन्स आला. सेकंड घटना मी बस स्टँडवर पोहोचलो सिम्पल पास्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ए डॅश ऑफ आयलँड्स, गॅलेक्सी, ग्रुप, स्टॅक, फ्लीट. कलेक्टिव्ह नाउन्सचा क्वेश्चन आहे. काय ते आयलँड्ससाठी? तर एक ग्रुप ऑफ आयलँड्स, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गॅलेक्सी कशासाठी असते? ए गॅलेक्सी ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. स्टॅक, ए स्टॅक ऑफ वूड. फ्लीट, फ्लीट पण मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे. जहाजांचा ताफा, ए फ्लीट ऑफ शिप्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. वी डू नॉट सेल स्टेशनरी ॲट दिस शॉप. डू नॉट सेल. तर व्हॉइसचा गोल्डन रूल काय असतो? व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही, काळ बदलत नाही. ऑप्शन डीमध्ये विल आलंय, एलिमिनेट होईल. त्यानंतर पॅसिव्हमध्ये बिईंग कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये VING असते. इथे क्वेश्चनमध्ये VING आहे का? तर सेल VING नाही आहे. बिईंगचं ऑप्शनसुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन बी बघा, हॅज आले, बीन आले, V3 आले. पॅसिव्हमध्ये हॅज प्लस बीन प्लस V3 कधी येते? तर जेव्हा ॲक्टिव्हमध्ये फक्त हॅज आणि V3 असते तेव्हा पॅसिव्हमध्ये करताना मध्ये फक्त बीन लागलं जाते. क्वेश्चनमध्ये हॅज आणि V3 आहे का? तर नाही आहे. सो ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट होईल. ऑप्शन सीमध्ये इज नॉट सोल्ड, इज नंतर V3 आले सोल्ड. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्टेशनरीनुसार सिंग्युलर वर्ब येईल इज आणि त्यानंतर V3. इज नॉट सोल्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. ज्वेलरीची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. काय असते ज्वेलरीची करेक्ट स्पेलिंग? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. तर ज्वेलरी JEWELLERY ट्रिपल ई असतो. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. JEWELLERY ज्वेलरी, ट्रिपल ELL. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द वर्ड विच मीन्स द सेम ॲज द ग्रुप ऑफ वर्ड्स गिवन. ए सॉन्ग संग ॲट द बरियल. बरियल म्हणजे? तर बरियलचा अर्थ असतो फ्युनरल, दफन करणे. ए सॉन्ग संग ॲट द बरियल. सॉनेट, बॅलड, हिम, डर्ज. सर्व टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. सर्व कधी ना कधी एक्झामला सेपरेटली विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. सॉनेट, बॅलड, हिम, डर्ज. तर सॉनेट काय असते? 14 चरणांची कविता. बॅलड म्हणजे कविताच असते जिच्यात एखादी स्टोरी नॅरेट केली जाते. पोवाडा, बॅलड. हिम म्हणजे भजन, मंत्र, श्लोक. डर्ज म्हणजे क्लॅमेंट फॉर डेड. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते, शोकगीत ज्याला म्हणतो आपण, त्याला म्हणतात डर्ज. ए सॉन्ग संग ॲट दी बरियल. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. ही इज डॅश युनिव्हर्सिटी स्कॉलर. AND नो आर्टिकल. ही इज डॅश युनिव्हर्सिटी स्कॉलर. तर युनिव्हर्सिटी या शब्दाची सुरुवात यू या ओवेलने स्वराने झालेली असली तरी त्याचा उच्चार युनिव्हर्सिटी म्हणजे मराठी य या व्यंजनासारखा आहे, कॉन्सोनंटसारखा आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटीपूर्वी ॲन न येता ए येईल. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए युनिव्हर्सिटी, ए युनिट, ए युनियन, ए युरोपियन. ठीक आहे. या सर्व शब्दांचा उच्चार या मराठी व्यंजनाने होतोय, कॉन्सोनंटचा साऊंड आहे, त्यामुळे ए हे आर्टिकल येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्लोज द डोअर डॅश. डोंट यू, आरंट यू, विल यू, शॅल यू. कोणता करेक्ट क्वेश्चन टॅग येईल इथे? क्लोज द डोअर डॅश. तर आपण क्वेश्चन टॅग्समध्ये पाहिलं होतं होकारार्थी वाक्याचा क्वेश्चन टॅग नकारदर्शक होतो आणि नकारदर्शक वाक्याचा क्वेश्चन टॅग होकारदर्शक होतो. क्लोज द डोअर आज्ञार्थी वाक्य आहे आणि आज्ञार्थी वाक्य हे जर होकारदर्शक असेल तर क्वेश्चन टॅग विल यू किंवा वॉन्ट यू येतो. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लोज द डोअर विल यू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग फ्रेजेस मीन्स रेजिसाइड.
मर्डर ऑफ मदर, मर्डर ऑफ फादर, मर्डर ऑफ ए किंग, मर्डर ऑफ ए ब्रदर. रेजिसाइड. तर रेजिसाइड म्हणजे राजाचा वध, राजवध. मर्डर ऑफ ए किंग ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मर्डर ऑफ ए मदर मॅट्रिसाइड, मातृवध. मर्डर ऑफ फादर पॅट्रिसाइड, पितृवध. मर्डर ऑफ ए ब्रदर बंधुवध, फॅट्रिसाइड. ठीक आहे. या टर्म्ससुद्धा नेहमी एक्झामला विचारण्यात येतात. पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, रेजिसाइड, फ्रॅट्रिसाइड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A person who eats too much, choose the right substitution to the phrase. Glutton, reveler, sensualist, omnivore. A person who eats too much. जास्त खाणारा, खादाड. काय येईल करेक्ट आन्सर? ग्लुटन आहे. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे सिनोनिम्समध्ये. ग्लुटन, ए पर्सन हु इट्स टू मच, खादाड. ठीक आहे. व्हॉट इज रेवलर? तर रेवलर म्हणजे मौज मजा करणारे, दंगामस्ती करणारे. ओमनिवर पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. ओमनिवर म्हणजे सर्वभक्षक. वन्स हू इट्स एनिथिंग, सर्वभक्षक. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.